नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण लटकेवाडीचं शिवमंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहे आणि तिथून पुढं येवतीचं धरण सुद्धा बघून येणार. माझ्यासोबत माझा मित्र जयवंत पण आहे. नमस्कार मित्रांनो. चला तर मग तुम्हाला फिरवून आणतो. जाता जाता जयवंतला थोडी भूक लागल्यामुळं आता आपण थोडासा नाश्ता काहीतरी करूया आणि मग तसंच पुढे जाऊया. काय जयवंत, जाऊया ना नाश्ता करायला? जाऊया. तर आता आपण सवारी गावामध्ये पोहोचलोय. इथून पुढं लटकेवाडी लागते आणि लटकेवाडीच्या डोंगरावरती ते शिवमंदिर आहे. खूप जुनं शिवमंदिर आहे. तर आपण तिकडे निघालोय आता. तर हे सगळं पूर्ण सवारी गाव आहे. ही सवारी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. चला तर आपण लटकेवाडीला जाऊया. आत्ता आपल्याला जाता जाता एक जरा थोडासा व्ह्यू चांगला दिसला म्हणून इथं आपण थांबलोय. तर इथं निसर्ग किती खूप सुंदर दिसतोय बघा. हा रस्ता सरळ पुढे जातो लटकेवाडीला आणि इकडून लेफ्ट गेला की वरती शिवमंदिराकडे रस्ता जातो. आता आपण पोहोचलोय शिवमंदिराच्या पायथ्याशी. आता इथून आपल्याला वरती चढून जायचं आहे शिवमंदिराकडे. डोंगराच्या इथून वरती आपण चालत निघालोय आता शिवमंदिराकडे.
मित्रांनो, आता आपलं शिव मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे, तर आता आपण येवतीचे धरण बघायला जाऊया. चला. आमची दोन्ही ठिकाणं आता बघून झालेले आहेत आणि आम्ही आता घरी निघालोय. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे नवीन नवीन व्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या अजिंक्य कुलकर्णी व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.